नमस्कार, मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। 2025 आणि 2026 ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत। आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात। या शाळेत 4 वर्ग आहेत: प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी। या शाळेत प्रत्येक वर्गासाठी एक दीदी सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही, मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात, त्यांचा सांभाळ करतात। या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे, त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत। नुसता अभ्यास पुरवला जात नाही, या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे। या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम, जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कन्सेप्ट समजता येईल, जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे। क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात। कला संबंधी, क्रीडा संबंधी आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात। आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात। क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते। सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कलागुणांचा विकास होतो। या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर 3 दिवसाला घेतले जाते। अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मीटिंग असते दर 2 दिवसांनी, जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते। मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल। नव्या गोष्टी, विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते। आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर, प्रीती भोजनालय बाजूस, विश्रामबाग, सांगली। आमचा संपर्क, मोबाईल नंबर 97 93 92 99 39। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय विभागांना 100 दिवसांचा कृती आराखडा दिलेला आहे। त्यान्वये पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल 100 दिवसात नाश करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी देखील अँटी ड्रग टास्क फोर्स सांगलीच्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्याकडील NDPS ऍक्ट 1985 प्रमाणे लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील सन 1986 पासून ते सन 2024 पर्यंतचा मुद्देमाल हा NDPS ऍक्ट 1985 यामधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला होता। संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस हेड संकेत मगदूम, पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे व वरील पोलीस ठाण्याकडील कारकून यांनी पोलीस मुख्यालय सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असलेल्या मुद्देमालाबाबत माननीय न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्याकडील 17 गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले। तसेच माननीय पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, CID पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाश बाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतच्या सूचना निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतचा शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष, माननीय पोलीस अधीक्षक सांगली सदस्य, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली सदस्य, माननीय पोलीस उप अधीक्षक गृह सांगली स्थापन केली। सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल व NDPS ऍक्ट 1985 मधील कलम 52 या कलमाप्रमाणे दिनांक 11/4/2025 रोजी सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज, MIDC तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे दुपारी 13 ते 18:30 वाजण्याच्या दरम्यान योग्य त्या नाश प्रक्रियेवर बॉयलरमध्ये जाळून नाश करण्यात आला। सदर नाश प्रक्रियेमध्ये सांगली जिल्ह्यातील आष्टा पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील
कुर्ला पोलीस ठाण्याकडील 1 गुन्ह्यातील, कुपवाड MIDC पोलीस ठाण्याकडील 1 गुन्ह्यातील, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडील 1 गुन्ह्यातील, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, उमदी पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, तासगाव पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, मिरज शहर पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, सांगली शहर पोलीस ठाण्याकडील 5 गुन्ह्यातील असा वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्याकडील NDPS ऍक्ट 1985 प्रमाणे लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या 17 गुन्ह्यातील सदरचा 813.232 किलोग्राम वजनाचा व 84 लाख रुपये किमतीचा गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल यामध्ये समावेश होता। सदर प्रक्रिया NDPS ऍक्ट 1985 मधील कलम 52A या कलमाप्रमाणे 2 शासकीय पंचांसमक्ष कमिटी अध्यक्ष सदस्य यांचे समक्ष सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारचे प्रदूषण व त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आरोग्य यंत्रणा तसेच अग्निशमन तसेच त्याचप्रमाणे सहाय्यक रासायनिक विश्लेषक कोल्हापूर, वैद्यमापन शास्त्र विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या उपस्थितीत व योग्य त्या बंदोबस्तात पार पाडण्यात आली। सदर पूर्ण प्रक्रियेत सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज MIDC तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभल्याने माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी डॉक्टर मेघना कोरे, सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज MIDC यांचे आभार मानले आहेत।